भंडाऱ्यातले बिट्टे एवढ्या कडक झाल्या की शेवटी ते आरीनं कापा लागून राहिल्या आणि ते पायासाठी ब्लॉक शेवट पर्यंत पहा. तर रामराम मंडळी. तर या भंडाऱ्यात सुरुवात झाली एक दिवस आधी रातपासून. आता ते सगळं जाऊ द्या, तुम्ही पहिले या दोघेचा डायलॉग पहा. बाटलीत बाटली, स्प्रिंगची बाटली, प्रज्वलची केसफोन, दगडीची बाटली, चकड बोले. हे जर का असंच चालू राहिलं तर हे दोघं तर त्याची बी मार्केट पाडून टाकतील. आता त्या गळ्यात लवकरात लवकर सांगा लागेल की त्याला करिअर धोक्यामध्ये पडलं म्हणून. मग फटाफट गोडाऊनवर घेतली ताली भरून. आणि हा भंडारा आपल्याच वावरात होता. आणि आपला मेन विषय कालच्या वेळेला एवढं सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं. आणि त्याच टाइमात ते ताली वावरात येऊन खाली बी केली आणि ते बी एवढ्या रात्री. आणि त्याच्या बाद दुसऱ्या दिवशी सकाळी आमची सुरुवात झाली पहिले उंडे बनवापासून. आणि हे तर मला आज माहित पडलं की या उंड्यात ताक बी टाकत असतात. ताकच नाही तर सगळे अलग अलग सामग्री बी असते त्याच्यात. आणि या उंड्या बनवायचा आचारी झालता आपला रोहन. आणि आज आपल्या 90 डेज चॅलेंजचा 48वा दिवस. आणि इकडे येऊन पाहिलं तर इकडे भाजी शिजणं समजा झालतीच. आणि जैन बी अजून आपल्या 90 डेज चॅलेंज मध्ये फॉलो नशीन केलं त्याने लवकरात लवकर करून घ्या. एवढं सगळं झाल्यावर मग बसल्या पंक्ता. आता हे मजा का करणं आमच्या सारखेला चालून जाते. पण जर हे एवढाले माणसं करतील तर मग कसं होईना देशाचं. मग एवढं सगळं झाल्यावर सट खाऊन दोन आले सुखाचे क्षण. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.